नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज खानदेशी खिचडी बनवूया। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ। हे 2 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी तुरीची डाळ निवडून स्वच्छ धुवून ठेवायचे असे। ते 15 ते 20 मिनिटं झालेत हे स्वच्छ धुवून ठेवलेत। आता फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल, मोहरी लागेल, हिंग थोडासा, हळद, हे लाल तिखट, मीठ आणि हा एक बटाटा घेतलाय सालीसहित कापून। ही वरून फोडणी घालायला आपल्याला ह्याच्यातलंच तेल ठेवायचं आपण अर्ध, लसूण, मिरची। आता या वाटीने मी तांदूळ घेतले, 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी तुरीची डाळ घेतली, स्वच्छ धुवून ठेवले। तर हे 3 वाट्या एकूण प्रमाण झालं सगळं डाळीसहित। तर आपण हे पाणी ठेवले याच वाटीने, 6 वाट्या तापत ठेवले पाणी। तर आता आपण उतरून घेऊया। गॅस फास्ट ठेवायचा, नंतर आपण टोप तापल्यावर थोडा कमी करायचा। तर टोप तापलेला आहे चांगला, आपण तेल टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार। आणि तांदूळ कोणतेही घ्यायचे, साधे तांदूळ किंवा बासमती कुठलेही घेतले तरी चालतं। मी हे साधेच घेतलेत। आता मोहरी टाकून घेऊया आपण, 1 छोटा चमचा। हिंग टाकूया 1 चमची। गॅस थोडा आपण बारीक करून घेऊया आता। त्याच्यामध्ये बटाट्याचे फोडे टाकायचे आहेत आपल्याला। आता बटाटे टाकून झालाय, तर आता आपण हळद टाकूया थोडीशी। हे लाल तिखट टाकायचं, आपल्या आवडीनुसार टाकायचं। मीठ टाकूया चवीनुसार। लाल तिखट टाकलं की गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाहीतर आपण मसाला टाकला की सगळं जळून जाणार। आता हे तांदूळ ओतून घेऊया आपण, भिजवून घेतलेले, धुवून स्वच्छ। थोडं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचे तेलामध्ये तांदूळ मसाल्यामध्ये सगळ्या। गॅस परत आपण वाढवूया थोडा। एकदम सिंपल आणि साधी पद्धत आहे खानदेशी खिचडी बनवण्याची। आता हे गरम करून पाणी घेतले आपण, ते ओतून घेऊया। छान असं हलवून घ्यायचं। आणि आता हे 6 ते 7 मिनिट असं
उकळा येईपर्यंत ठेवून द्यायचा गॅस फास्टवर. उकळा आला की कमी करायचा आणि मग नंतर परत आणखी थोड्या उशिराने झाकण ठेवण्याजोगं आलं की मग आपण झाकण ठेवून घेऊया. 6 ते 7 मिनिटं ठेवून देऊया. असंच 7 ते 8 मिनिटं झालेले. पाणी पूर्ण सुकत आलंय खिचडीमधलं. गॅस आपण मध्यम लावला होता, आता एकदम स्लो करायचा, एकदम बारीक करायचा गॅस आणि झाकण मारून घ्यायचं. गॅस 0वर ठेवलाय आपण. आता हे झाकण मारून घेऊया आणखी 10 मिनिटासाठी. 10 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. खिचडी आपण चेक करू शिजले का. छान अशी मऊ शिजले, डाळ पण चांगली शिजले. आता आपण ही खिचडी उतरून घेऊया आणि याची फोडणी तयार करूया. आपण आता फोडणी तयार करणार. या खिचडीवर घालायची किंवा आपल्याला ताटामध्ये आपण वाढून घेतला भात, याची फोडणी तयार करून ठेवायची आणि मग लागेल तशी थोडी थोडी घ्यायची भातावरती. त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीवर घ्यायचं, कमी जास्त. तेल तूप काही चालतं. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाची फोडणी द्या. आता हा लसूण आपण बारीक चेचून घेतलाय, थोडा टाकून घेऊया याच्यामध्ये. लसूण जरा लाल रंगावर झाला की मग आपण एक गॅस बंद करून घेऊया. आपण गॅस बंद करून घेऊया. ही सुकी मिरची आहे, लाल मिरची, त्याचे तुकडे आहेत, त्याचे टाकून घ्यायचे फोडणीमध्ये. ही भातावर अशी फोडणी ओतून घ्यायची. तर अशा प्रकारे हा आपला खानदेशी पद्धतीचा, साध्या आणि सिंपल पद्धतीचा भात तयार झाला आहे खाण्यासाठी. नक्की तुम्ही माझा व्हिडिओ बघा, ट्राय करा, लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.